जर हा शब्द जरी उच्चारला तरी हृदयाचा थरकाप उडतोय. ज्याच्या घरात शिरले त्यांची अवस्था काय होत असेल. या कॅन्सर पीडित पेशंटांच्या मदतीसाठी आम्ही गेल्या वर्षापासून कृष्णाज हेल्पिंग हँड या नावानं एक NGO आम्ही चालू केली आणि ह्या NGOच्या माध्यमातून आम्ही 3 कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम करून जी मदत गोळा केली ती आम्ही 1 ते 5 वर्षाच्या आतील मुलांना ही मदत आम्ही साधारणतः प्रत्येकी 25,000 याप्रमाणे दिली. साधारणतः 3.5 लाख रुपये मी या स्टेजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोळा केले. हा एक उपक्रम या गीतातूनच आम्हाला साध्य होत असतो. कारण मदत गोळा करत असताना लोकांच्याकडून मदत गोळा करण्यासाठी म्हणून काहीतरी कारण लागत असतं. खरं म्हणजे याच्यामध्ये आमचा स्वार्थ पण आहे असं मला वाटते. कारण आम्हाला आमची हौस पण भागवली जाते. पण मंडळी, यावेळेला मी मुद्दामून ठरवलं की यावेळेला लाईव्ह कार्यक्रम करायचा नाही. कारण त्यातून सुद्धा जे पैसे राहतील ते सुद्धा आम्ही या कॅन्सर पीडित पेशंट आणि कशाला पाहिजे तुम्हाला कार्यक्रम. जर एखादी मदत जो मला करायचीच असेल तर कशाला पाहिजेत कुबड्या. ही मदत आम्ही अशीच गोळा करत राहून ह्या कॅन्सर पीडित मुलांच्यासाठी, फक्त मुलांच्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम या कृष्णाज हेल्पिंग हँड आणि मास्टर स्ट्रोकच्या आमचे सर्व कलाकारांच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या लोकांना आम्ही मदत केली यांना वॉरियर्स असं संबोधलं जातं. ह्या कॅन्सरच्या पेशंटच्या संदर्भात असे काही वॉरियर्स आपल्या इथं आहेत हजर. त्या लोकांचा आम्ही सत्कार करणार आहे. जी मुलं इथं आता प्रेक्षकामध्ये आहेत त्यांनी पटकन स्टेजवर यायचं आहे. हॅलो. ज्या मुलांना बोलवलं होतं ना त्या मुलांनी प्लीज इथं जरा स्टेजच्या इथं साईडला या. इकडं स्टेजकडे यायचं लवकरात लवकर. सुरुवातीला आम्ही डॉक्टर सरांचा सत्कार आमच्या कृष्णाज हेल्पिंग हँड आणि मास्टर स्ट्रोकचे सर्व सदस्य यांच्याकडून आम्ही त्यांचा सत्कार करतोय. आमच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी जे आम्हाला बहुमोल सहकार्य केलेलं आहे. हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मंडळी हा कार्यक्रम तुम्हाला आवडत असणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. 2च मिनिटात आपण हा कार्यक्रम हे करूया. सूरज सरांना मी इथं स्टेजवर आमंत्रित करतोय. मास्टर स्ट्रोकचे सर्व कलाकार आणि कृष्णाज हेल्पिंग हँडचे सर्व कलाकार यांनी स्टेजकडे यायचं आहे. सर या की स्टेजवर या. वर या. आमच्या वीणा मॅडम सरांच्या मा आहेत. जरा जोरदार टाळ्या होत्या. इतकं सुंदर गीत म्हटलंय सरांनी. बाकीचं काहीच आपण विसरून जाऊया. आपण रसिक आहात. मास्टर स्ट्रोक आणि कृष्णाज हेल्पिंग हँड्स यांचा हा म्हणजे मी बघतोय सर ऑलमोस्ट हाऊसफुल आहे. इतका छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेषतः आम्हाला संधी दिली कोल्हापूर कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि सर मगाशीच म्हणाले की वॉरियर्स, कॅन्सर वॉरियर्सच आमचे खूप आहेत. म्हणजे मी 25 वर्षापूर्वी ऑपरेशन केलेले मॅडम, ट्रीटमेंट दिलेले पेशंट अजूनही जिवंत जेव्हा येतात मला भेटायला, तेव्हा कॅन्सर म्हणजे कॅन्सल असं नाही. खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. आणि प्राथमिक स्थितीमध्ये जर ओळखता आला कॅन्सर तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. ही आमची कोल्हापूर कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका तर्फे गॅरंटी आहे तुम्हाला. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तो प्राथमिक स्थितीत कसा ओळखावा, त्याची लक्षणं, शरीरामध्ये काहीही बदल आढळले, कुठल्याही प्रकारचं काही वेगळं वाटलं तर त्याच्याकडे निग्लेक्ट न करता ताबडतोब डॉक्टरांना दाखवून त्याच्या तपासण्या करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आता कॅन्सर म्हणजे असं झालं आहे मॅडम की डायबिटीज, हायपरटेन्शन त्याच्या पंक्तीला आम्ही कॅन्सरला नेऊन बसवलं आहे की कॅन्सर झाला तर ठीक आहे पण तुम्ही जगणार तुमचं आयुष्य पूर्ण. असे आता सर्जरीज, रोबोटिक सर्जरी आहे आपल्याकडे, किमोथेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, रेडिएशन थेरपी, हे ट्रीटमेंट घेऊन नॉर्मल लाईफ
तो पेशंट जगू शकतो. असं काय घाबरून जायचं कारण नाही आहे. आणि सुदैवाने आपल्या इथे एक स्टेट ऑफ द आर्ट सेंटर जे आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटर, आपलं आता जॉईंट व्हेंचर कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाबरोबर झालेलं आहे. त्यामुळे आणखीनच त्याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी, कटिंग एज ऑफ टेक्नॉलॉजी जे म्हणतो आपण, आणि ॲडव्हान्स सगळे टेक्निक्स आहेत. त्यामुळे कोल्हापूरला म्हणजे आमचं ब्रीदवाक्य आहे की वर्ल्ड क्लास कॅन्सर केअर नियर टू युअर होम, म्हणजे कोल्हापूरमध्ये. तर आपण हे जे अवेअरनेस आहे ते जास्तीत जास्त आपण जनमानसांमध्ये पसरवणं गरजेचं आहे. आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. सर, एक गोष्ट मला मुद्दाम मी कॅन्सर सेंटरमध्ये गेल्यानंतर माझ्या खरोखर निदर्शनाला आली, आणि याबद्दल मला खरोखर तुमच्या मिस्टर आणि मिसेसचं कौतुक करायलाच पाहिजे. त्याला जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ देत. आणि सर, मुद्दामून मला सांगायला लागते, मी तुमचे तिन्ही मजले इकडे तिकडे वावरत असतो. माझी नजर जरा बऱ्यापैकी मी ऑब्झर्वेशन करत असतो. तुमचा प्रत्येक वर्कर जो असतो का नाही, प्रत्येक वर्कर हा जीव तोडून काम करत असतो. आणि एखादं नॉन महाराष्ट्रीयन, म्हणजे बरेचसे कर्नाटकातून सुद्धा लोक येतात, भाषेचा प्रॉब्लेम असतो, अरे पण त्यांना इतकं समजावून सांगत असतात की त्या बिचाऱ्याचा चेहरासुद्धा हलत नसतो, पण तो प्रॉपर प्लेसपर्यंत नेऊन पोहोचवायचं काम यांचा स्टाफ करत असते. खूप छान स्टाफ आहे. जरा एकदा स्टाफसाठी सुद्धा होऊ देत. आता मी नक्कीच म्हणणार नाही, त्या देवाला सुद्धा म्हणणार नाही, एकदा जाऊन बघू नये की नको, आपण आहे इथं सुखात आहे. खरोखर या ईश्वराची आपल्यावर कृपा आहे असं आपण समजूया. सरांसाठी जरा जोरदार एकदा टाळ्या होऊ देत. जे वॉरियर्स इथं आलेले आहेत त्यांनी जरा स्टेजवर येणं शक्य असेल तर पटकन या. नमस्कार, मी पूनम थोरात, तुमच्या सगळ्यांच्याच माहितीची आहे. आणि कायमच आपण आजपर्यंत 3 प्रोग्राम केले होते जे आपण कॅन्सर पेशंटसाठी केले होते. त्यातनं तुम्ही सगळ्यांनी जी काही निधी दिली ती निधी आपण त्या मुलांपर्यंत पोचवलेली आहेत. पण कायमच तुमच्याकडनं मदत मागितली. ह्यावेळेस असा विचार केला की जी मुलं ह्या कॅन्सरला लढा देऊन ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून ह्या कॅन्सरमुक्त झालेली आहेत, ह्या जरा मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं आपण छान मस्तपैकी कॅन्सर वॉरियर म्हणून त्यांचा सत्कार हा सरांच्या हातून करावा. आणि खरंच म्हणजे हे जे काही आज मी कार्य करते आहे किंवा आम्ही सगळीजण मिळून हे सगळं कार्य करतो आहे, ह्याचं जे मेन हे आहे ते आमचे सर आहेत. हा स्वारांश खोत आहे. हा चिमुकला 2 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा असताना हा आमच्याकडे आला होता आणि अगदी छानपणे त्याने ट्रीटमेंट पूर्ण करून आज तो कॅन्सरमुक्त आहे. तर त्यामुळे त्या बाळाचं छान कौतुक आणि त्यांच्या आईवडिलांचं जास्त करून. त्यानंतर श्रुती अंगजने ही जवळजवळ 1 वर्षाची ट्रीटमेंट पूर्ण केली आणि आपण सर्वांनी हिला आपल्या कृष्णाज हेल्पिंग हँडमधून सुद्धा मदत केली होती. आज श्रुतीसुद्धा कॅन्सरमुक्त जीवन जगत आहे. ठीक. त्याच्यानंतर आहे आमचा श्रीनिवास नाईक हा शेतकऱ्यांचा मुलगा आहे. श्वास पिक्चर आठवतो तुम्हाला? एक आजोबा आपल्या लहान मुलाला घेऊन येत असतात, त्याचे मुलगा कॅन्सर असतो. सेम ह्याची स्टोरी आहे. ह्याच्या आजोबा ना ह्याला कायम घेऊन यायची आणि खूप खर्चिक आणि खूप ह्याच्यामध्ये त्याला आपल्या हॉस्पिटलनं खूप छान साथ दिली आहे. आज तो सुद्धा कॅन्सरमुक्त जीवन छान जगत आहे. स्कूलला पण जातो आणि थोडा आगाऊ पण आहे. खूप आगाव आहे. हो, सारखं ह्याला परमिशन पाहिजे पोहायला जाण्याची, सायकल फिरवण्याची. ठीक आहे. आता आमची चिमुकली विधी अतिशय गोंडस आणि खूप क्यूट. विधीलासुद्धा आपण आपल्या कृष्णाज हेल्पिंग हँडमधून मदत केली. 6 महिन्यापूर्वी विधीची ट्रीटमेंट सुरू केली होती. आज विधी एकदम छान मस्त क्यूट आहे. त्याच्यानंतर आमचा सगळ्यात छोटा पिल्लू स्वारांश गुंड, हा सुद्धा अतिशय म्हणजे एक लहान मुलग्यामध्ये सुद्धा इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असती, हे ह्या मुलग्याकडनं शिकावं. इतकी त्याची ट्रीटमेंट क्रिटिकल आहे. अक्षरशः तो 20-20 दिवस बिन अन्न पाण्याचा तो मुलगा इतका म्हणजे त्याची ट्रीटमेंट तो कसा सहन करते ना, हा माझ्यासाठी कायम प्रश्न आहे. पण तो स्वतः वडिलांना सांगतो, बाबा मी लवकर बरे होणार आहे. असा हा क्यूटसा स्वारांश. तर अशा पद्धतीनं आपण थोड्या मुलांचे ह्यावेळेस सत्कार केलेले आहेत.
मी माझा पुढचं जे काय असेल ते सतीश सरांच्या हातात सोपं. मंडळी बरोबर मोजून 2 मिनिटं ह्या मुलांच्या आई बापासाठी टाळ्या वाजू देत. 2 मिनिटं वाजू देत. आपण नुकतंच अजय अतुलचं गाणं ऐकतोय, पण लय अवघड हाय गड्या समजाया बापर. अरे ती आई सुद्धा तशीच. 1-2 मिनिटं आपले 1-2 शब्द, 2च शब्द सर. नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना. मी प्रशांत गुंड. मी जवळपास जूनपासून आम्ही कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये ट्रीटमेंट घेत आहे. पण कॅन्सर सेंटर मी मानत नाही आहे, ते माझं एक घर आहे. आणि तिथे जे आम्हाला सर्व स्टाफ जे असेल, डॉक्टर लोकांचे असेल, जी एक आम्हाला त्यांच्याबद्दलची आणि आमच्याबद्दलची काय जी आत्मीयता आहे की बाबा हे व्यक्ती बाहेरून आलेली नाही आहे, तरी ही व्यक्ती आमच्या घरातली आहे. आणि आम्ही त्यांना जी ट्रीटमेंट देतो आहे ती 100% योग्य देतो आहे. आणि मी त्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे हे आहे, ऋणी आहे त्यांचा सर्वांचा. सर्वजण स्थानपन्न व्हा.